मी जातवान मराठ्याचा पोरगा आहे। मी माझ्या मराठा बांधवांशी गद्दारी करणार नाही। माझ्या मराठा समाजाला मी मायबाप मानलंय। त्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही। मराठा आरक्षणासाठी ज्या 50-55 आत्महत्या आतापर्यंत झाल्या त्या सरकारच्या हलगर्जीपणामुळे झाल्यात याचं भान सरकारला आहे का? आंदोलन करून कुठल्या एखाद्या मंत्र्याचा मिंदा झालो असतो तर समाजानं माझ्यासाठी एवढी गर्दी केलीच नसती। राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ माझ्या आंदोलनाच्या शेजारी बसून होतं, पण त्यांच्या भूलथापांना मी बळी पडलो नाही। आंतरवली सराटीच्या बाहेर माझं काही चालणार नाही असं म्हणणारे लोक कुठे आहेत? त्यांना बोलवा इकडं पुण्यात, साताऱ्यात। त्यांना कळेल माझा समाज आज माझ्या पाठीशी कसा ठामपणे उभा राहिला आहे। ते राज्यात ज्या ज्या पक्षांनी सत्ता उपभोगली त्या पक्षाला, त्याच्या नेत्याला, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, माझ्या मराठा मायबापाने मतदान देऊन मोठं केलंय। त्यामुळे आता आम्हाला गरज आहे तर आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते आम्ही घेणारच। 24 तारखेपर्यंत आम्ही आरक्षणाविषयी आमच्या बांधवांना शहाणं करू। तुम्हालाही काय बोलायचे ते बोलून घ्या। त्यानंतर मात्र आम्ही मराठे शांततेच्या मार्गाने जे काय करू ते सोसण्याची तयारी ठेवा। मराठा आरक्षणासाठी इथून पुढे कुणीही आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका। आपण लढू आणि आरक्षण मिळेपर्यंत 1 इंचही मागे न हटण्याची शपथ घेऊ। लढू आणि आरक्षण मिळवूच। 20 ऑक्टोबर 2023 रोजी दिवसभर पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या भाषणातली ही ठळक वाक्य। राज्यातील मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश करा ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटलांनी मागचे 2.25 महिने अक्षरशः महाराष्ट्र ढवळून काढलाय। माध्यमांच्या चर्चेची सगळीच स्पेस मनोज जरांगे यांनी व्यापली आहे। एका सर्वसामान्य मराठा कार्यकर्त्याच्या सभेला लाखोंच्या संख्येनं गर्दी होते ही गोष्ट महाराष्ट्र नव्यानं अनुभवत आहे। आंतरवली सराटी येथील सभा ही तर राज्याच्या इतिहासातली सर्वात मोठी सभा म्हणावी लागेल। 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांचा प्रवास करून आंतरवली सराटी येथे भव्य दिव्य सभा घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी 4 दिवसात आपला मोर्चा मुंबईकडे वळवला। मुंबईतील मराठी माध्यमांच्या ऑफिसला भेटीगाठी देऊन त्यांनी आपली आरक्षणाची मागणी संपूर्ण राज्याचा विचार करून केली गेली असल्याचं स्पष्टपणे सांगितलं। प्रत्येक चॅनलला त्यांनी जवळपास 1.5 ते 1 तासाची सविस्तर मुलाखत दिली। मुंबईतील मराठा जात बांधवांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या। त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी जरांगे यांनी आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला। पुणे जिल्ह्यात शिवनेरी, खेड, राजगुरुनगर, बारामती तर सातारा जिल्ह्यातील शिखर, शिंगणापूर, दहिवडी या ठिकाणी भेट देण्याचं नियोजन जरांगे पाटलांनी केलं। माळी, धनगर, मराठा अशा सर्वच समाज बांधवांची मोठी संख्या असलेले हे पश्चिम महाराष्ट्रातले भाग। नियोजित वेळेपेक्षा 3-4 तास पोहोचायला उशीर झाला तरी लोकांची सभेला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। या सभांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 175 मराठा कुणबी आमदारांना टार्गेट करण्यासोबतच सरकारला धारेवर धरण्याचं काम मनोज जरांगे यांनी केलंय। त्यामुळे जरांगे यांच्या या भव्य दिव्य सभांच्या उद्रेकाचे परिणाम कुणाला भोगावे लागतील याची चर्चा नक्कीच करावी लागेल। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मनोज जरांगे यांच्या सभांमधून आतापर्यंत टार्गेट केले गेलेले 3 महत्त्वाचे नेते आहेत ते म्हणजे छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे। मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही, पण त्यांनी ते ओबीसीतून मागू नये अशी जाहीर मागणी छगन भुजबळ वारंवार करताना दिसत आहेत। आंतरवली सराटी येथे पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर मनोज जरांगे ज्यावेळी या सर्व प्रकरणाच्या केंद्रस्थानी आले तेव्हापासून छगन भुजबळ या प्रकारची मागणी करत आहेत। जरांगेंच्या आंदोलनाला पैसे कुठून येत आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली। या सगळ्या टिप्पणीनंतर जरांगे यांनी भुजबळ यांचा पुरता समाचार घेतला। कुणबी म्हणून आम्ही आधीपासूनच आरक्षणात आहोत, त्यामुळे ओबीसींना बिलकुल घाबरण्याचं कारण नाही म्हणत जरांगे यांनी भुजबळ यांचे वार परतावून लावले। ओबीसी आणि मराठ्यांच्यात फूट पाडणं थांबवा असा सज्जड दम त्यांनी भुजबळांना दिला। राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांना निवडून येण्यासाठी मराठा समाजाने मदत केली असून आता आमच्या वाटणीचं आरक्षण आम्हाला मिळू द्या, त्यात आडवे येऊ नका हीच भूमिका जरांगे यांनी वेळोवेळी मांडली आहे। जरांगे विरुद्ध भुजबळ असा वाद इथून पुढे कायम राहिला तर त्याचा मोठा फटका येत्या निवडणुकीत भुजबळ समर्थक ओबीसी उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे। भुजबळ हे सध्या अजित पवार गटासोबत असल्यानं साहजिकच हा फटका त्यांच्या गटालाही बसू शकतो। विशेषतः जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यामुळे अजितदादांची इथली मराठा सेंट्रिक मतदारांची लॉबी त्यांच्यापासून दुरावू शकते। या यादीत दुसरं नाव येतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं। 2014ला राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्याचं धोरण देवेंद्र फडणवीस यांनी हातात घेतलं होतं।
राजघराण्यातील माणसं असू देत किंवा पिढ्यानपिढ्या सत्ता उपभोगलेले स्ट्रॉंग मराठामॅन, या सर्वांना स्वतःच्या जवळ करण्याचं राजकारण फडणवीस यांनी केलं. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच राज्यात लाखोंच्या संख्येनं मराठा क्रांती मूक मोर्चेही निघाले. त्यानंतर मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणून आरक्षणही मिळालं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळे ते अल्पावधीचंच ठरलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारनं सांगितल्यामुळंच मी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद केला नाही, असा खुलासा महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला होता. त्यामुळं फडणवीस यांची आरक्षणाविषयीची भूमिका संदिग्ध वाटत राहिली. यावर्षी आंतरवली सराटी येथे आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीचार्ज नंतर फडणवीस यांनी बेजबाबदार विधान केलं आणि ते सुद्धा जरांगे यांच्या रडारवर आले. राज्याच्या गृहमंत्र्याला काही कळतं का, अशा शेलक्या भाषेत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यानंतर मागील महिनाभराच्या काळातही फडणवीस मराठा आरक्षणावर आश्वासक असं काहीच बोललेले नाहीयेत. उलट त्यांचा पाठिंबा असलेले वकील म्हणून ज्यांची ख्याती आहे ते गुणरत्न सदावर्ते सध्या जरांगे यांना डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जरांगे यांची सभा म्हणजे जत्रा आहे, तिथे जाऊन फक्त मजा बघायची. मराठा समाजाला आरक्षण मिळालं तरी ते टिकणार नाही, जरांगे यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आहे, अशा प्रकारची विधानं सदावर्ते यांनी नुकतीच केली आहेत. यावरून जरांगे यांनी सदावर्ते आणि फडणवीस या दोघांना टार्गेट केलंय. जरांगे यांच्या मोठ्या सभांचा आणि त्यातील मराठा समाज बांधवांना केलेल्या आव्हानाचा फटका त्यामुळे फडणवीस आणि पर्यायानं भाजपला बसू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात ज्या मराठा मतदारांवर भाजप विसंबून आहे तोच फॅक्टर जरांगे पाटलांच्या झंझावाती सभांमुळे भाजपपासून दुरावू शकतो. या यादीतलं तिसरं आणि महत्त्वाचं नाव आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं. आरक्षण देण्यासाठी सरकारनं स्वतःहून जरांगे यांच्याकडे 1 महिन्याचा वेळ मागून घेतला होता. ती मुदत जरांगे पाटील यांनी 10 दिवसांनी वाढवून दिली होती. येत्या 24 तारखेला ही मुदत संपेल. सरकारच्या एकूण वागण्यामुळे मनोज जरांगे पाटलांना हिरो बनायला वाव मिळाला, ही गोष्ट एका बाजूने खरी म्हणावी लागेल. इतर प्रस्थापित मराठा नेत्यांना कमी लेखून जरांगे यांची इमेज लार्जर दॅन लाईफ करण्याचा प्रयत्न सरकार करतंय का, अशी शंका घ्यायला सुद्धा वाव आहेच. कारण त्याशिवाय इतक्या मोठ्या सभांचं मॅनेजमेंट कसं शक्य होणार होतं, हा प्रश्नही लोकांना पडतोय. मात्र यदा कदाचित ही सरकारची खेळी असेल असं म्हणायला गेलं तरी जरांगे पाटील जे आवाहन करतायत त्यावरून तरी सरकारच्या दिरंगाईचा रोषच अधिक व्यक्त होताना दिसत आहे. एवढं क्रूर आणि निर्दयी सरकार बघितलं नव्हतं. सरकारला आमच्या वेदनांची किंमत नाही. उपाशी तपाशी आंदोलनाला बसलेल्या लोकांना त्रास देण्याचं, त्यांची डोकी फोडण्याचं पाप सरकारनं केलंय, याचा बदला मराठा बांधव घेतीलच. आता आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही, असं म्हणत जरांगे यांनी शिंदे यांना एक प्रकारे कोंडीतच पकडलाय. सरसकट आरक्षणाचा मुद्दा एकनाथ शिंदे कसा मार्गी लावणार आहेत याबद्दल कळायला मार्ग नाही. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं शिवधनुष्य शिंदे सरकारला पेलावं लागणार आहे. पण या सगळ्यात राजकीय दृष्ट्या शिंदे गटाला मोठा फटका बसू शकेल. आधीच अपात्रतेची टांगती तलवार, त्यात गद्दारीचं परसेप्शन, यात मराठा विरोधाची अजून एक भर म्हणजे शिंदे गटासाठी मोठी डोकेदुखी होईल. आता त्यामुळेच राज्यातील मराठा समाजाच्या सर्वच प्रस्थापित नेत्यांनी सध्या वेट अँड वॉच हीच भूमिका घेतली आहे. कुणी काही बोलायला तयार नाही. शरद पवार शांतपणे काही माध्यमांना मुलाखती देऊन आरक्षणाच्या जुन्या नव्या मागण्यांची मांडणी आणि शक्यता सांगतायत. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा मुद्दा बोलतायत. ओबीसीतून आरक्षण शक्य नाही हे सांगत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यासाठीचे मोर्चे आंदोलन पाहिलेले सर्वात अनुभवी नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहता येतं. सगळ्याच समस्यांचे तोडगे किंवा निर्णय भावनिक होऊन घेतले जात नाहीत याची जाणीव पवारांना आहे. त्यांनी दाखवलेला संयम आणि मुरब्बीपणा शिंदे फडणवीस यांना दाखवता आलेला नाहीये. शरद पवारांनी मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही बाजूने सॉफ्ट भूमिका घेतली आहे. पण फडणवीसांनी ओबीसी उपोषणाला भेट देऊन ओबीसी सेंट्रिक खुंटा बळकट करायचा प्रयत्न केला असला तरी त्यामुळे ते मराठा समाजाच्या डोळ्यावर आले आहेत. इकडे आरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरलं तर त्याचा फायदा शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला होण्याची शक्यता अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना मराठवाड्यातील कुणा राजकारणी किंवा इतर व्यक्तीकडून डॅमेज होण्याची इतकी भीती आधी नव्हती. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे ती थोडी का होईना वाटू लागले एवढं नक्की. प्रस्थापित मराठा विरुद्ध सामान्य धडपड्या मराठा अशी भविष्यातील लढाईची कदाचित ही नांदी असू शकेल. पण आता मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील एंट्रीमुळे शरद पवार गटाचा मराठा सेंट्रिक राजकारणाचा खुंटा अधिक बळकट होणार की मग काही वेगळी समीकरणं तयार होणार हे पाहावं लागेल. आज त्यांची राजगुरुनगर, फलटण येथे ही सभा पार पडली.
राजगुरुनगरमध्ये एका तरुणाने जरांगे पाटलांच्या हातून माईक हिसकावून घेतला. जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्याची लगेचच उचलबांगडी केली. दुसरीकडे सदावर्ते राणेंनीही जरांगे पाटलांना डॅमेज करायला सुरुवात केली आहे. आता जरांगेंना मिळणारा जनाधार हा या सगळ्या राजकारण्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरलाय. त्याचा फायदा कोणाला, तोटा कोणाला याचं गणित लवकरच लक्षात येईल. सोबतच 24 ऑक्टोबर नंतर जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दिशाही स्पष्ट होईल. आपण या सगळ्यावर लक्ष ठेवून राहूच. बाकी तुम्हाला काय वाटतंय? मनोज जरांगे यांच्या या भव्य दिव्य आंदोलनाचा तोटा कोणाला होईल? शरद पवार गट की फडणवीस एकनाथ शिंदेंना? सदावर्ते म्हणतायत तसं खरंच जरांगे पाटील यांचे पॉलिटिकल बॉस हे शरद पवार आहेत की मग सत्य अजून वेगळं आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.